हॅलो, आज मी इथे आवळ्याचं लोणचं बनवत आहे। बाजारात खूप फ्रेश आणि मस्त असे आवळे आलेले आहे। इथे मी अर्धा किलो आवळे घेतले, त्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। बघा या प्रकारे याला पूर्ण क्लीन करून घेतलं। त्यामध्ये काही काळे डाग असेल ते काढून घेतलेले आहे, त्याला स्वच्छ करून घेतलं। आणि इथे एका भांड्यामध्ये तेल घेतलं, त्यामध्ये हे पूर्ण आवळे घातलेले आहे आणि याला छान परतून घ्यायचं। जोपर्यंत आवळ्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला परतत राहायचं। इथे मी स्पीडमध्ये दाखवलेलं आहे, पण याला थोडा वेळ लागतो। व्हिडिओ खूप लांब झाला असता त्याच्यामुळे मी थोडं याला स्पीडमध्ये केलेलं आहे, तर तुम्ही हे समजून घेऊ शकता। इथे मी छान आवळे परतून घेत आहे, पूर्ण त्याचा कलर चेंज होतपर्यंत परतून घ्यायचं आहे याला। आणि याला पूर्ण परतून घेतल्यानंतर त्यावरती एक ताट झाकायचं आणि याला असंच सोडून द्यायचं। याला छान परतून घेत आहे। बघा याचा कलर हळूवार चेंज होत आलेला आहे। आणखी याचा आपल्याला कलर चेंज करून घ्यायचा आहे। जर कळ्या निघत असेल तर त्यावेळेला तुम्ही बंद करू शकता, पण याला असे स्पॉट पडले पाहिजे, त्यामुळे हे कावळे छान शिजून जातात। तर इथे मी पूर्ण परतून घेतलं आणि त्यावरती झाकण ठेवून त्याला तसंच ठेवून दिलं आहे। पूर्ण थंड गार करून घेतलं। इथे तेल घेतलं, तेल छान कळकळीत गरम करून घेतलं आहे मी बाजूला घेऊन। ते दाखवलं नाही, पण वाफ निघेपर्यंत तेल कळकळीत गरम करायचं। त्यानंतर पूर्ण गार झाल्यानंतर आवळ्याचे स्लाइस काढून घेतलेला आहे मी, एक आवळा निघतात तशी। आणि लसूण घेतला अर्धा वाटी, लसूण ठेचून घ्यायचा आहे। आणि इथे 1 चमच मी मेथी घेतलेली आहे, त्याला थोड्याशा तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे, त्याचा सुगंध येतपर्यंत। याला छान परतून घेतलं की याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। इथे मी लसूण ठेचून घेत आहे पूर्ण, आणि हे तेल पूर्ण गार करून घेतलं। त्यानंतरच यामध्ये लसूण ठेचून टाकायचं आहे। लसूण झाला आहे, तेल पूर्ण गार झालं आहे। गरम केलेलं कळकळीत तेल होतं, ते पूर्ण थंडगार करून घेतलं। रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी लसूण घातला आणि जी मेथी मी भाजून घेतली आहे ती आता मिक्सरला मी लावून घेत आहे। याला छान बारीक करून घ्यायचं। आणि इकडे दुसरी फोडणी तयार करत आहे मी। इथे मी तेल घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी छान फुटू द्यायची। त्यानंतर इथे मी थोडंसं जिरं घातलेलं आहे। जिरं अर्धा चमच आहे, मोहरी 1 चमच आहे। आणि इथे 5 ते 7 लवंग घातले आहे, त्या पण छान परतून घ्यायच्या। लवंग छान परतून घेतल्या, त्यानंतर ते पण तेल पूर्ण थंडगार करून घेतलेलं आहे। इथे मी आता लोणच्याची इथे मी मोहरीची डाळ घातलेली आहे, ही बाजारात मिळून जाते। इथे मी 5 चमच मोहरीची डाळ घातली आहे अर्धा किलो आवळ्यासाठी। मेथी बारीक करून घेतली ते घातली, जिऱ्याची पूड घातली, धण्याची पूड घातली, हळद घालत आहे। आणि इथे चवीनुसार तिखट घालत आहे। तिखट फार नको आहे, खूप कमीच तिखट लागते या लोणच्याला, तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। इथे मी 4 चमच घातलेला आहे। आणि मीठ चवीनुसार घालायचं। मीठ थोडं जास्तच घालायचं, कारण तर आपलं लोणचं तेव्हाच टिकणार जास्त वेळ, नाहीतर लोणचं खराब होण्याची शक्यता असते। तर हे मिक्स करून घेत आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण। छान असं कोट झालं पाहिजे फोळींना, तिखट मीठ आणि सगळा मसाला छान मिक्स करून घेतला आहे। या वेळेला इथे मी लसूण घातलेलं तेल पूर्ण यामध्ये घातलेलं आहे आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं। तेल घातल्यामुळे खूप छान अशी चव येते आणि त्या लसणाने पण खूप चांगली चव येते लोणच्याला। कच्चेपणा अशा वाटत नाही लसणाच्या, आणि त्याचं चव आपल्या लोणच्याला मुरते। आणि इथे लवंग आणि मोहरी, जिरं घातलेलं तेल होतं ते पण घातलेलं आहे, ते पण पूर्ण थंड करूनच तेल घातलं आहे। इथे कोणतंही गरम तेल वापरलेलं नाही आहे मी, पूर्ण रूम टेम्परेचरवरच घेतलेलं तेल आहे हे पूर्ण। आपलं लोणचं तयार आहे, चवीला चमचमीत आणि मस्त असं लोणचं तयार आहे आवळ्याचं। तर याला आपण या भांड्यामध्येच 3 दिवस ठेवणार आहे आणि त्यानंतर बरणीमध्ये भरून द्यायचं। पण रोज परतत राहायचं लोणचं। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा